रविवार आहे पण गर्दी एवढी आहे ना, हल्ली अशी गर्दी राहत नाही. बाप रे, आज काय गर्दी आहे मला माहित नाही. रविवार आहे. दिसले का बाप्पा? चला बाप्पा, गणपती बाप्पा. यांची एक 5,000ची पावती करतो विदाऊट लायसन्सची, आणि नाही पेड केली तर गाडी यांची विभागात जमा करून टाकतो. शेवभाजी आलेली आहे आणि भरीत भाकरी. मित्रांनो, इथे मसाला राईस आलेला आहे. मी पोचलोय आत्ता, जस्ट मंडईला पोचलेलो आहे. आज रविवार आहे आणि सुट्टी आहे. म्हटलं चला जरा फेरफटका मारूया मंडईत, देवाचं पण दर्शन करूया, थोडी खादाड भटकंती करूया, थोडी पुस्तकं घेऊया. कारण काय मित्र असं सोबत आहे, तो MPSCची तयारी करतो आहे, त्याला पुस्तकं घ्यायचे होते आणि मेट्रोचा प्रवास करता मी आता मंडईला आहे. तर चला बघूया, आपण देवाचं दर्शन घ्यायचं आहे पण आज गर्दी किती आहे त्याच्यावर डिपेंड करते. आणि खादाड भटकंती तर करायचंच आहे. एका भन्नाट ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो. जबरदस्त ठिकाण आहे, एकदम खानदेशी तडका आहे. एवढी जबरदस्त गर्दी आहे. आज रविवार आहे पण गर्दी एवढी आहे ना, हल्ली अशी गर्दी राहत नाही. आणि मार्केट बघा मस्तपैकी सजले. अजून बरोबर दुपारचे आहे, दुपारचे जवळपास 12:30 झाले आणि अजून पण एवढं क्राऊड आहे. म्हणजे मेट्रो झाल्यामुळे बरेच लोक घरातून बाहेर निघतात. ऊन असो काही असो, मस्तपैकी फिरतात मार्केटमध्ये, मजा येते. मेट्रोमुळे सगळ्या गोष्टी जबरदस्त झाल्या आणि प्रत्येकाला फिरायला भेटतो. देऊ का बघ कपड्याची दुकानं, इकडे तुळशीबाग आहे आणि काय दगडूशेठ आहे. तर नाही, ऍक्च्युली गर्दी बघा किती आहे, त्यामुळे दगडूशेठला जायचा प्लॅन मला तर वाटते कॅन्सलच आहे. मोगरा बघा, मोगरा का स्मेल येतोय. इकडे असे पण लोक बघायला भेटतात ना, जाम मार्केट आहे, फुल गर्दी आहे, फुल मजा यायला लागली. पण पहिल्यांदा असं दुपारी आलोय आणि असं शूट करतोय. मजाच काही वेगळी आहे तशी शूट करायचं. हे सगळं आवाज रेकॉर्ड होतो ना, या माईकमुळे होतं. माईकचा आहे, तुम्हाला जर आउटपुट येतो ना माईकमुळे होतं. हा हे बघा, हे बघा, हे बघा, हे स्पीकरवाले पण आले आज. म्हणजे एवढ्या मार्केटमध्ये स्पीकर घेऊन घुमतात बघा. कुठे लावतात मला माहित नाही, कोणाला लावतात मला माहित नाही, लावतात हे नक्की आहे. तो मित्र पळा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आलेला आहे आणि आता गर्दी बघायची आहे तुम्हाला, म्हणजे आम्ही आतमध्ये जाणारच नाही. आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आलोय. गर्दी बघा किती आहे, रविवार आहे आणि जबरदस्त गर्दी आहे. आता आम्ही आतमध्ये काही जाणार नाही. बघा इथे गर्दी खूप जास्त आहे रविवार असल्यामुळे. आणि इथे जे असते अहिल्याबाई होळकर यांची पहिली शाळा आहे, ती बांधणं सुरू आहे. प्रत्यक्षात बघायला मिळणार बघा, उभे तसंच आहे. बघूया आता, एक आयकॉनिक आहे पहिली शाळा. आणि बाहेर न जाता बाप्पाचं दर्शन घेऊया आपण. दिसले का बाप्पा? चला बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. चला बाहेरनं दर्शन घेतलं. अजून लाईन लागलेली इथे. दगडूशेठला आलो का याला भेट तुम्ही, कारण का म्हटलं यांचं लायसन्स चेक करतो. नॉर्मली एक छोटीशी यांची एक 5,000ची पावती करतो विदाऊट लायसन्सची, आणि नाही पेड केली तर गाडी यांची विभागात जमा करून टाकतो कायमची. हे बघा, आम्ही गाडी आणली, आम्हाला टेन्शन नाही राहत, कारण का मित्र इथं आहे. पण तसं नाही, त्याची ड्युटी आहे, तो करतो आणि ड्युटी करावीच लागते. जो मित्र असो का कोणी असो, नियमात बसला नाही ना तर मग त्याला दंड पडतो म्हणजे पडतो. आणि याला ना मी म्हणजे आम्ही सोबतच ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस वगैरे करायचो आणि खूप मेहनत केली त्यांनी आणि आज या पदाला आहे. RTO पोलीस मध्ये लागलेला. पण ही ड्युटी पण खूप कठीण असते, एवढं ट्रॉफिक सांभाळायला अवघड असतं. आणि ट्रॉफिक बघा, पुण्याचं ट्रॉफिक आहे दगडूशेठचं. आज रविवार आहे आणि ह्या ट्रॉफिकमध्ये त्याची ड्युटी आहे, सो करतो. व्यवस्था पाहिजे नव्हती. बरोबर आहे.
पण मी इथं न उतरवता मागणं थोडंसं तरी देवासाठी चालत आलं पाहिजे. बरोबर बरोबर. हे इथे येऊन इथंच उतरवणार. बोला बोला. नंतर काय करणार, तिथंच गाडीतनं उतरायचं आणि तिथंच सगळ्या ट्रॅफिकला गाड्यांना अडवत जायचं. अच्छा अच्छा. त्यामुळे त्यांना आहे ना मागच, ह्या चौकाच्या मागच त्यांनी उतरून दर्शनासाठी आलं पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो, कारण का ट्रॅफिक बघा, एवढ्या गाड्या लोक आणतात ना, काही गाड्या आणायला नाही पाहिजे. कारण का दगडूशेठला दर्शन ठीक आहे घेतोय आपण, त्यामुळे ट्रॉफिक अवघड आहे, भयानक ट्रॉफिक आहे. बघा गाड्या किती आहे आणि एकच रस्ता आहे का मला माहिती नाही, बाहेरनं पण जाऊ शकतात. वाटतं तुम्ही दगडूशेठला येता, पुण्यात येताय तर गाडी आणणं टाळावं. कारण का चालत तुम्ही येऊ शकता, मेट्रो आहे तुम्हाला, मेट्रोने तुम्ही हे मंडईत येऊ शकता आणि दगडूशेठला पण येऊ शकता. आणि असे छान बाहेरचे लोक पण येतात आपल्या इथे, फॉरेनर लोक आहे, पाहुणे आहेत बघा, छान फोटो काढतात. मित्रांनो ट्रॉफिक बघितलं का किती आहे. आता आम्ही निघालो आहे दगडूशेठचं, बाहेरून दर्शन घेतलं आहे आणि आम्ही निघालो आहे थेट आता पेटपूजा करायला भन्नाट ठिकाणी. चला निघड बघ. आता हा लक्ष्मी रोड आहे, लक्ष्मी रोडला निघालो आहे. लक्ष्मी रोड नाही बघा, गर्दी इकडे पण ट्रॉफिक जमून छान ट्रॉफिक. आम्ही आतून निघालो आहे. रविवारीच दर्शनाला आलं पाहिजे असं नाही आहे, सुट्टी आहे म्हणून ठीक आहे, पण रविवारच आलं पाहिजे असं नाही आहे. इतर दिवशी पण येऊ शकता, गर्दी करायला नको. खूप ट्रॉफिक आहे, खूप ट्रॉफिक दगडूशेठ रोडला. आणि हा बाजीराव रोड आहे, बाजीराव रोडला आलो आहे. इकडे पण छान छान दुकान आहे, तसे फिरण्याची काही मजाच वेगळी येते. इथे निघालो आहे आम्ही नारायणपेठ येथे, म्हणून शुक्रवारपेठ नारायणपेठ. बघा इकडे किती शांतता वाटते, एकदम झाडं वगैरे आहेत ना, मग शांतता भरपूर आहे, थंडगार लागतं. आणि इथं बरेच मेस आहे, वाचनालय भरपूर आहे बघा. छोटी थाळी, मोठी थाळी असं नाव आहे इथे. तर घरगुती मेस, ही जी मेस आहे ही फेमस आहे एकदम. इथलं जेवण पण टेस्टी आहे, कधी आलं नाही पण जबरदस्त आहे. आणि पुढे आपलं ठिकाण येणार आहे, चालतंय जरा. बघा हे ठिकाण आहे ते खानदेशी जंक्शन. मित्रांनो मी पोचलोय खानदेश जंक्शनला नारायणपेठेत. याच्या आधी पण येऊन गेलो, व्हिडिओ पण टाकलेला, पण क्लास चला परत एकदा शूट करावं. मित्रसोबत आहे आणि पातोळ्याची भाजी. आलो 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 वसूल आहे. चला निघूया. छान पदार्थ आहे. काय होय काय होय काय. आज रविवार आहे, वरणभट्टी पण इथे असते, वांग्याचं भरीत पण असते आणि पातोळ्याची भाजी असते. पण आज पातोळ्याची भाजी नाही आहे आणि त्यामुळे आम्ही शेवभाजी सांगितली आणि भरीत भाकरी सांगितले. अजून पण जबरदस्त असे खानदेशीचे तडका असणारे पदार्थ इथे मिळतात. नारायणपेठेत दुकान आउटलेट आहे, याच्या आधी पण आलेलो आहे मी आणि म्हटलं चला आज रॅन्डम बघूया. आता शेवभाजी येतात आणि मस्तपैकी भरीत भाकरी पण येणार आहे. आणि बघा शेवभाजी शुक्रवार गुरुवार मागायची थाळी तुम्ही बघत असाल, तुम्ही बघितलं पण असाल. शेवभाजी आलेली आहे आणि भरीत भाकरी बघा. शेवभाजी भाकरी आली बाजरीची, तर वांग्याचं भरीत आहे आणि मस्त पोरगा बघत होता ताव मारतो का. एक नंबर आहे आपलं, एक नंबर आहे. शेवभाजी पण चांगली आहे, टेस्ट करून बघा. अरे बापरे.
वांग्याचं भरीत आणि भाजी. वांग्याचं भरीत आणि भाजी एवढं टेस्ट लागतं, तर विचड लागतं एकदम, त्याला जेवल्यासारखं वाटतं. आम्ही परत बघा 2 भाकरी घेतलेल्या आहे. भरीत संपलेलं आहे. भरीत भाकरी शेवभाजी संपलेली आहे. आता मसाले भात ऑर्डर करू. मित्रांनो इथे मसाला राईस आलेला आहे. सगळ्यात फेवरेट आहे माझा. घे ना. बघा या काय म्हणतो मला माहित आहे का, तुम्ही घेत का म्हणजे घेणार नाही तर काय. सिंगल शिवाय बाकी तुमची इथं सुटत नाही, आपल्याकडे सुटत नाही, इथं सुटत नाही. मी पण घेतलेली शेवभाजी संपली, आता मसाला राईस जेवतो. दाद्या जबरदस्त मसाला राईस. जेवण संपलं मस्तपैकी, जेवण केलं आणि आता निघालोय परतीच्या वाटेला. थोडे पुस्तकं पण घ्यायचे आहे आणि घरी पण जायचं आहे. पण पुण्यात बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या, खाण्यासारख्या आहे, बरेच आउटलेट आहे छान छान आणि ठिकाणं पण भरपूर आहे असे, पण एक्सप्लोअर करू शकतो जे बघितले नाही तर असे एक्सप्लोअर करणार आहे. आज रँडमली शूट केलं आहे आणि आता निघालो आहे मंडईला थेट पिंपरी. मंडई ते पिंपरी मेट्रो आहे, निगडीपर्यंत होणार आहे, वेळ आहे अजून. तर चला मंडईला पोचूया.